आज आपण अल्किल हॅलाइड ची नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी बघणार आहोत. त्याच्यामध्ये देयर शुड बी ए फॉर्मेशन ऑफ इथर, म्हणजे इथरची थोडक्यात ही काय प्रिपरेशन मेथड आहे. आणि अल्किलाइडची रिएक्शन कोणाबरोबर आहे तर विथ सोडियम अल्कॉक्साइड. विथ व्हॉट? सोडियम अल्कॉक्साइड. एक लक्षात घ्या, प्रत्येक केमिकल प्रॉपर्टी शिकवत असताना त्यात जे अननोन फॅक्टर असतात त्याच्यावरती मी नेहमी चर्चा करतो. आजही मी चर्चा करणार आहे, डिटेलमध्ये बोलणार आहे. कारण एक तुमच्या लक्षात यायला पाहिजे, जेव्हा आपण इथर नावाचा पार्ट बघू, इथर कंपाऊंडचा पार्ट बघू येणाऱ्या लेक्चर्समध्ये, त्यावेळेस त्या इथर कंपाऊंडच्या पार्टमध्ये त्याच्या प्रिपरेशन मेथडमध्ये ही रिएक्शन असणार आहे. आता ही रिएक्शन तुम्हाला केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्किल हॅलाइड म्हणून दिसते, पण इथर या लेसनमध्ये गेल्यानंतर आपल्याला हीच रिएक्शन आपल्याला काय दिसणार आहे, काय म्हणून दिसणार आहे, प्रिपरेशन ऑफ इथर, प्रिपरेशन मेथड ऑफ इथर म्हणून दिसणार आहे. म्हणजे जसं मी सांगितलं होतं की आपण अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड तयार करत असताना मी बोललो होतो की इथं ही अल्किल हॅलाइडची प्रिपरेशन आहे, पण अल्कोहोल या लेसनमध्ये ती अल्कोहोलची केमिकल प्रॉपर्टी सिमिलर. हे कळलंय. आज आपल्याला बघायचं आहे फॉर्मेशन ऑफ इथर, पण अल्किल हॅलाइडची रिएक्शन कोणाबरोबर आहे, सोडियम अल्कॉक्साइड. तर हे तर ठीकच आहे, हे आपल्याला कळेलच कशा पद्धतीने रिएक्शन होणार आहे ते. विथ सोडियम अल्कॉक्साइड अल्किल हॅलाइडची रिएक्शन आहे ते पण आपल्याला कळलं. म्हणजे जनरल डेटाबेस असा आहे की अल्किल हॅलाइड वी आर गोइंग टू ट्रीट विथ व्हॉट, सोडियम अल्कॉक्साइड. ओके, सोडियम अल्कॉक्साइड. आता मला पहिले सांगितलं पाहिजे की सोडियम अल्कॉक्साइड म्हणजे काय. त्यासाठी म्हणून मी काय सांगतो, पहिले बघूया सोडियम हायड्रॉक्साइड. सोडियम म्हणून सोडियम, ओके, ऑक्साइड ऑक्सिजन, हायड्रॉक्साइड म्हणजे काय हायड्रोजन, म्हणजे सोडियम हायड्रो ऑक्साइड. तसं काय सोडियम अल्कॉक्साइड म्हणजे काय सोडियम, ओके, ऑक्साइड ओ, आणि अल्क म्हणजे अल्किल ग्रुप म्हणून काय NaOR. माझ्या मते सगळ्यांना रिएक्शन कळलेली आहे. ओके, रिएक्शन नाही, सॉरी, रिएजंट काय तो कळला आहे. सोडियम हायड्रॉक्साइड जसं मी लिहित होतो त्याच पद्धतीने मी तुम्हाला सोडियम अल्कॉक्साइड लिहून दाखवलं. आता सोडियम अल्कॉक्साइड तयार कसा करायचा तो नंतरचा प्रश्न आहे, ते बघू आपण, त्याची चर्चा करायची, ऑब्व्हियसली करायची. ओके, पण सोडियम अल्कॉक्साइडचा फॉर्म्युला कसा लिहायचा ते पहिले सगळ्यांना कळायला पाहिजे. सोडियम सोडियम, ऑक्साइड ऑक्सिजन, अल्क अल्किल ग्रुप. थँक्यू. बाकी आपल्याला हे इझिली अंडरस्टँड होते रिएक्शन कशी ते बघा. तुम्हाला सगळ्यांना माहिती की सोडियम अँड हॅलोजन दे आर व्हॉट, बॅड फ्रेंड्स और गुड फ्रेंड्स, गुड फ्रेंड्स. सो दे आर गोइंग टू फॉर्म NaX, that is sodium halide, and remaining people they are going to come together. Who are they? ROR. आता ROR म्हणजेच कोण आहे तर तो आहे आपला इथर. ओके, कळलं सगळ्यांना रिएक्शन कशी लिहिली ती. ओके, रिएक्शन कशी लिहिली ती कळलं. काय केलं परत एकदा लक्षात घ्या, मी पहिले सोडियम अल्कॉक्साइड समजून सांगितलं. सोडियम सोडियम, अल्क अल्क, ऑक्सिजन ऑक्सिजन, सोडियम अल्कॉक्साइड. तयार कसा करायचं ते अजून सांगितलेलं नाही, ते सांगतो. पण रिएक्शन कशी लिहिली तर सोडियम अँड हॅलोजन दे आर गुड फ्रेंड्स, दे आर गोइंग टू कम टुगेदर अँड दे आर गोइंग टू फॉर्म वन ऑफ द प्रॉडक्ट, that is our byproduct, and remaining people they are going to come together, that means ROR. So ROR is what, ether. ओके, डन. माझ्यामध्ये रिएक्शन कळली. आता मला हे सांगू द्या सोडियम अल्कॉक्साइड कसं तयार केलं. तर सोडियम अल्कॉक्साइड तयार करण्यासाठी आपण अल्कोहोल प्लस ऍक्टिव्ह मेटल सोडियम कन्सिडर केल्या. सोडियम अल्कॉक्साइड तयार करण्यासाठी आपण काय घेतलंय, सोडियम आणि अल्कोहोल. काय घेतलंय, सोडियम आणि अल्कोहोल. H is replaced by sodium, so we have RONA. एक मिनिट, H is replaced by sodium.
RONA and H. पण हायड्रोजन कोण आहे? डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे, म्हणजे आपल्याला इथे H2 पाहिजे, तिथे H2 पाहिजे, म्हणजे तो H आला कोणाकडनं? अल्कोहोलकडनं. त्याचे पण किती मॉलिक्यूल कन्सिडर करावे लागतील? 2. जर का त्याचे 2 कन्सिडर केले तर RO पण किती कन्सिडर करावे लागतील? 2. आणि जर का RO 2 कन्सिडर केले तर सोडियमचे सुद्धा किती ॲटम कन्सिडर करावे लागतील? 2. ओके, डन. कळले सगळ्यांना? सोडियम अल्क ऑक्साईड, सोडियम अल्क ऑक्साईड, सोडियम अल्क ऑक्साईड. ओके, म्हणजे इथे सोडियमला अल्कॉक्सी ग्रुप अटॅच आहे. कुठला ग्रुप अटॅच आहे? अल्कॉक्सी. कुठला ग्रुप अटॅच आहे? अल्कॉक्सी. कुठला ग्रुप अटॅच आहे? किती लॉजिकल आहे. आर अल्क, ऑक्सिजन ऑक्सिजन, अल्कॉक्सी इज अटॅच टू व्हॉट? Sodium. Hence the name is what? Sodium alkoxide. Hence the name is what? Sodium alkoxide. Hence the name is what? Sodium alkoxide. हा सोडियम अल्कॉक्साईड इकडे वापरायचा आहे. ओके, डन. थँक यू. Alkyl halide reacts with sodium alkoxide. How sodium alkoxide we had prepared? Action of alcohol on sodium metal. Okay, which gives us sodium alkoxide, in which alkoxy group is attached to sodium, hydrogen gas gets released. This sodium alkoxide reacts with alkyl halide. We can boil it. आता boil किंवा हे हीट का करायचं मी सांगितलं? फॉर ॲक्सिलरेटिंग रिएक्शन. ओके, आणि मग मी सांगितलं काय झालं? सोडियम आणि हॅलोजन बाहेर ROR, दे फॉर्म्ड ए कंपाऊंड नोन एज व्हॉट? इथर. ही रिएक्शन समजली का? खरं सांगा, म्हणजे उगच हो म्हणू नका, खरं सांगा. ओके, थोडं तुम्हाला वाटेल अरे हा असा वेड्यासारखा काय विचारतोय, खरं सांगा आहे, पण तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा जेव्हा लेक्चर बघत असाल तेव्हा, की खरंच कळलंय का आपल्याला? ही पहिली रिएक्शन आहे का दुसरी आहे? पहिली आहे का दुसरी आहे? ऍक्च्युअल केमिकल प्रॉपर्टी कुठली आहे? फर्स्ट रिएक्शन आहे का सेकंड रिएक्शन आहे? फर्स्ट रिएक्शन आहे. ओके, मग ही दुसरी रिएक्शन का लिहिली मी? तर तुम्हाला हे सांगायला जो रिएजंट वापरलाय ना आपल्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये, अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट होण्यासाठी जो रिएजंट आहे ना, तो तयार करण्यासाठी ही रिएक्शन लिहून दाखवलेली आहे. ओके, डन. आता मला इथर बद्दल बोलायचंय, ते तर मी बोलणारच आहे. आणि या रिएक्शन मध्ये जर मी अजून आज 2 मुद्दे ऍड करणार आहे. बघा काय करणार आहेत. सगळ्यात पहिले मला इथर बद्दल बोलू द्या. आता इथरचा जर का विचार केला तर सगळ्यांना माहिती की 2 पॉसिबिलिटी आहेत. काय रे 2 पॉसिबिलिटी आहेत? काय 2 पॉसिबिलिटी आहेत सांगा मला. पहिली पॉसिबिलिटी अशी आहे की दोन्ही अल्किल ग्रुप हे डिफरंट असतील किंवा दोन्ही अल्किल ग्रुप काय असतील? सेम असतील. बरोबर, 2 अल्किल ग्रुप हे डिफरंट असतील किंवा 2 अल्किल ग्रुप सेम असतील. म्हणजे ऑक्सिजनला अटॅच असणारे दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतील किंवा 2 अल्किल ग्रुप डिफरंट असतील. ओके, याला म्हणायचं सिमेट्रिकल इथर. काय म्हणायचं याला? सिमेट्रिकल इथर. कारण ऑक्सिजनच्या बाजूला दोन्ही अटॅच असणारे अल्किल ग्रुप काय आहेत? सेम आहेत. हे झालं अनसिमेट्रिकल इथर. काय झालं हे? अनसिमेट्रिकल इथर. काय झालं हे? अनसिमेट्रिकल इथर. यांना अजून नाव आहेत. याला सिंपल इथर सुद्धा म्हणता येतं आणि याला मिक्स्ड इथर सुद्धा म्हणता येतं. ओके, याला सिंपल इथर म्हणता येतं आणि याला मिक्स्ड इथर सुद्धा म्हणता येतं. याला सिंपल इथर सुद्धा म्हणता येतं आणि याला मिक्स्ड इथर सुद्धा म्हणता येतं. ओके, माझ्या मते इथरचे टाईप पण मी शिकून टाकले आज. म्हणजे इथर 2 प्रकारचे आहेत. एक सिंपल इथर आहेत किंवा सिमेट्रिकल इथर आहेत ज्यांच्यामध्ये 2 अल्किल ग्रुप सेम आहेत. दुसरे मिक्स्ड इथर आहेत ज्यांच्यामध्ये, किंवा अनसिमेट्रिकल इथर आहेत ज्यांच्यामध्ये 2 अल्किल ग्रुप सेम नाही आहेत, डिफरंट आहेत. ओके, नेमिंगही शिकवतो मी तुम्हाला आज इथरचं. रिएक्शन लिहितो परत, डोंट वरी. रिएक्शन लिहिणार आहे परत, दोन्ही रिएक्शन परत लिहिणार आहे, डोंट वरी. पण नेमिंग
शिकवतो इथरचं, IUPAC पण शिकवतो आणि कॉमन नेम पण शिकवतो. समजा आपण उद्या CH3OCH3 लिहिलं. आता पहिला प्रश्न स्वतःला विचार आहे, सिंपल इथर आहे का मिक्स्ड इथर आहे? बरं, हे सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? सिमेट्रिकल आहे. म्हणजे सिंपल आहे का मिक्स्ड आहे? सिंपल आहे. किती अल्किल ग्रुप आहेत? 2. बरोबर. डिफरंट आहेत का सेम आहेत? सेम आहेत. कुठले आहेत? मिथिल मिथिल. म्हणजे किती मिथिल आहेत? 2. म्हणून त्याचं नाव काय? डाय मिथिल इथर. ओके, हे झालं कॉमन नेम. काय झालं? हे कॉमन नेम. अजून एक, याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या. कॉमन नेम लिहायचं असेल ना इथरचं, तर आपल्याला अल्किल इथर असं नाव द्यायचंय. म्हणजे काय? ऑक्सिजनच्या एका बाजूला असणारा अल्किल ग्रुप सांगायचा, दुसऱ्या बाजूला असणारा अल्किल ग्रुप सांगायचा, दोघांची नावं लिहायची. आता दोघांची नावं कशी लिहायची हे तुम्हाला माहिती. कशी लिहायची? बाय कन्सिडरिंग व्हॉट? अल्फाबेटिकली ऑर्डर जी आहे, पहिल्या लेटर मध्ये कॉम्पिटिशन होणार. पुढच्या एक्झाम्पल मध्ये जास्त चांगलं कळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता त्याचा एक अभ्यास करून टाकू आपण. आता आपल्याला काय लिहायचंय? ऑक्सिजनच्या बाजूला हा ग्रुप कुठला आहे? मिथिल आहे का इथिल आहे? इथिल आहे. हा कुठला आहे? मिथिल आहे. म्हणजे अल्फाबेट ऑर्डर मध्ये ई पहिला येतो का? ME. म्हणजे मी नाव काय लिहिणार? या कंपाऊंडचं कॉमन नेम काय लिहिणार? इथिल. त्याच्यानंतर मिथिल आणि मग काय लिहिणार? इथर. हे काय झालं? कॉमन नेम. इथं दोन्ही अल्किल ग्रुप सेम होते म्हणून काय लिहिलं? डायमिथिल इथर. आता IUPAC मध्ये काय आहे? तर IUPAC मध्ये आपल्याला नाव देताना लिहायचे अल्कॉक्सी अल्केन. काय नाव द्यायचे? अल्कॉक्सी अल्केन. काय नाव द्यायचे? अल्कॉक्सी अल्केन. आज मी फार अवघड नावं नाही घेणार, पण जी आपल्याला रिएक्शन मध्ये वापरायची ती तरी नावं यायला पाहिजे. आणि त्याचं इथरचं नॉमेनक्लेचर इंट्रोड्यूस तर झालं पाहिजे. अल्कोहोल बद्दल मी बोललो, एस्टर बद्दल मी बोललो नाही, अमाइन बद्दल बोललो नाही, कारण ते जरा कॉम्प्लिकेटेड आहेत. पण तिथं जे कॉमन नॉमेनक्लेचर आहे ते मी तुम्हाला सांगितलं. इथे मी तुम्हाला दोन्ही सांगितलंय, कॉमन नेम पण सांगितलं आणि IUPAC नॉमेनक्लेचर पण सांगितलंय. इथं काय लिहिलंय? अल्कॉक्सी अल्केन. काय लिहिलंय? अल्कॉक्सी अल्केन म्हणजे काय ते बघा. आपल्या इथरच्या स्ट्रक्चरमध्ये 2 अल्किल ग्रुप आहेत. त्यातील जो अल्किल ग्रुप जास्तीत जास्त कार्बनची संख्या दाखवतो त्या अल्किल ग्रुपला पेरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करायचा. परत एकदा नीट ऐका. ज्या अल्किल ग्रुपमध्ये जास्तीत जास्त कार्बन आहेत त्या अल्किल ग्रुपला पेरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करायचा, व जो दुसरा अल्किल ग्रुप आहे तो ऑक्सिजन बरोबर कन्सिडर करायचा. म्हणजे त्या दुसऱ्या अल्किल ग्रुपला कन्सिडर करून आपण अल्कॉक्सी ग्रुप कन्सिडर करायचा. काय कन्सिडर करायचा? अल्कॉक्सी ग्रुप कन्सिडर करायचा. काय कन्सिडर करायचा? अल्कॉक्सी ग्रुप कन्सिडर करायचा. म्हणजे ज्या अल्किल ग्रुपमध्ये कार्बनची संख्या जास्त आहे त्या अल्किल ग्रुपला पेरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करायचा, व जो दुसरा अल्किल ग्रुप आहे ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या कमी आहे त्याला ऑक्सिजन बरोबर कन्सिडर करून आपण अल्कॉक्सी ग्रुप कन्सिडर करायचा. आता या एक्झाम्पल मध्ये दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत, त्यामुळे कुठल्याही अल्किल ग्रुपला आपण पेरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करू शकतो. मी याला मिथिल ग्रुपला पेरेंट अल्केन म्हणून कन्सिडर केला तर मला अल्केन काय मिळेल? मिथेन. आणि दुसरा मिथिल ग्रुप ऑक्सिजन बरोबर कन्सिडर केला म्हणजे त्याला अल्कॉक्सी ग्रुपचा पार्ट कन्सिडर केला तर तो कुठला अल्कॉक्सी ग्रुप झाला? मिथॉक्सी. म्हणून त्या या मॉलिक्युलचं IUPAC नेम काय झालं? मिथॉक्सी मिथेन. ओके. आता या एक्झाम्पल मध्ये अल्कॉक्सी अल्केन म्हणजेच IUPAC नॉमेनक्लेचर नुसार मी कसं नाव देतोय ते बघा. आता 2 वेगळे वेगळे अल्किल ग्रुप आहेत, कारण हा कुठला इथर आहे? सिंपल आहे का मिक्स्ड आहे? मिक्स्ड इथर आहे. आणि मिक्स्ड इथर मध्ये आता आपल्याला अल्कॉक्सी अल्केन च्या नियमावलीनुसार आपल्याला नाव द्यायचंय. आता
कुठल्या अल्किल ग्रुपमध्ये कार्बन चेन मोठी किंवा कुठल्या अल्किल ग्रुपमध्ये कार्बनची संख्या जास्त आहे, मिथिल का इथिल, इथिल म्हटल्यानंतर त्या ग्रुपला पेरेंट अल्केन कन्सिडर करायचा. म्हणजे पेरेंट अल्केन कन्सिडर केला म्हणजे याच्यापासून कुठला पेरेंट अल्केन कन्सिडर केला जाईल, इथेन, बरोबर. आणि दुसऱ्या अल्किल ग्रुपला ऑक्सिजन बरोबर कन्सिडर केला म्हणजे तो अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन मिळून अल्कॉक्सी ग्रुप तयार करतील. म्हणजेच आत्ताच्या केसमध्ये मिथिल आणि ऑक्सिजन मिळून मिथॉक्सी ग्रुप, आणि या अल्किल ग्रुपला आपण पेरेंट अल्केन म्हणून कन्सिडर केले. 2 कार्बन आहेत म्हणजे याचं नाव काय, इथेन. म्हणजे या मॉलिक्युलचं नाव काय येईल, मिथॉक्सी इथेन. काय नाव येईल, मिथॉक्सी इथेन. परत एकदा सांगतोय, अल्कॉक्सी अल्केन नुसार नाव देणं हे मिक्स्ड इथरच्या केसमध्ये फक्त जरा डिफिकल्ट आहे. ओके, पण तिथं पण प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला मी सांगितलं. ज्या अल्किल ग्रुपमध्ये कार्बनची संख्या जास्त आहे त्याला पेरेंट अल्केन कन्सिडर करायचा. ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या कमी आहे पहिल्याच्या तुलनेत त्याला ऑक्सिजन बरोबर कन्सिडर केल्यामुळे आता अल्कॉक्सी ग्रुप तयार झालेला आहे. आणि असं आपण अज्युम केलं की अल्कॉक्सी ग्रुप या अल्किल ग्रुपला अटॅच आहे ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या जास्त आहे. कळलंय सगळ्यांना. आणि इथे आपल्याला दिसतंय की इथे कार्बनची संख्या जास्त आहे म्हणून त्याच्यापासून पेरेंट अल्केन कन्सिडर केलाय ज्याचं नाव आहे इथेन. आणि दुसरा जो अल्किल ग्रुप आहे त्याला ऑक्सिजन बरोबर म्हणजेच त्या दोघांना कन्सिडर करून मिथॉक्सी ग्रुप कन्सिडर केलाय आणि नाव दिलंय मिथॉक्सी इथेन. आता आपण नॉमेनक्लेचर शिकलोय. आता पहिले एक्झाम्पल बघूया. पहिली मी जनरल रिएक्शन लिहितो. सगळ्यांना आठवत असेल सोडियम अल्कॉक्साइड तयार करण्यासाठी मी सांगितलं अल्कोहोल ची ऍक्शन सोडियम मेटलवर झाली पाहिजे आणि त्यापासून आपल्याला सोडियम, सगळ्यांना आठवत असेल हायड्रोजनला रिप्लेस केलाय सोडियमनी आणि आपल्याला RONA मिळालाय आणि H बाजूला आला होता पण तो डायटोमिक स्टेजमध्ये म्हणून तो H2 लिहिला होता. म्हणून याला 2ROH लिहिलं होतं, म्हणून याला 2RONA लिहिलं होतं आणि याला 2Na लिहिलं होतं. याला म्हणायचे सोडियम अल्कॉक्साइड. ओके, आणि हा सोडियम अल्कॉक्साइड अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट झाला होता आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळालं होतं इथर. कारण सोडियम आणि हॅलोजननी बॉन्ड तयार केलं होतं NaX. इथं 2 लिहायची गरज नाही, सॉरी. आणि वी हॅव प्रिपेअर्ड इथर. आता जर का मला सोडियम इथॉक्साइड तयार करायचं असेल, आज जरा मी वेगळ्या पद्धतीने रिएक्शन शिकवतोय, तर सोडियम इथॉक्साइड तयार करायचं असेल तर NaO बदलणार आहे का, नाही. म्हणजे Na बदलणार आहे का, नाही. मग सोडियम इथॉक्साइड तयार करायचं असेल तर इथं R च्या जागी काय आला पाहिजे, C2H5. मग C2H5 कोणाला अटॅच आहे, O ला. पण C2H5O हा पार्ट आला कोणाकडनं, सोडियम कडनं का अल्कोहोलकडनं, अल्कोहोलकडनं. म्हणजे मी पहिले कुठला अल्कोहोल कन्सिडर केलं पाहिजे, CH3CH2OH. म्हणजे मी कुठला अल्कोहोल कन्सिडर केलं पाहिजे, इथिल अल्कोहोल. बरोबर, 1 2 कार्बन म्हणून इथेन. ई रिप्लेस करायचा अल्कोहोलचा आणि का अल्केनचा आणि का टाकायचं OL. बाकी लॉजिक सेम आहे, सगळ्यांना माहिती आहे. सोडियम H ला रिप्लेस करेल आणि CH3CH2 ला आता आपण काय म्हणणार आहे, C2H5ONA प्लस H. पण हा काय H2 म्हणून 2 and 2. आणि याचं नाव काय येणार आता, सोडियम इथॉक्साइड. काय येणार याचं नाव, सोडियम इथॉक्साइड. काय येणार याचं नाव, सोडियम इथॉक्साइड. पण आपल्याला सोडियम इथॉक्साइड तयार करायचं आहे का, नाही. आपल्याला तयार काय करायचं आहे, इथर. काय तयार करायचं आहे, इथर. काय तयार करायचं आहे, इथर. काय तयार करायचं आहे, इथर.
म्हणजे आता इथर जर का तयार करायचं असेल तर या सोडियम इथॉक्साईडला कोणाबरोबर रिॲक्ट करायला पाहिजे, अल्किल हॅलाइड बरोबर. कोणाबरोबर रिॲक्ट करायला पाहिजे, अल्किल हॅलाइड बरोबर. आता मी जाग्याभावी रिएक्शन पुसणार आहे. फक्त एक लक्षात घ्या सगळ्यांना, ही रिॲक्शन आणि रिॲक्शन सेम आहे. कळलंय का नाही कळलंय? कळलंय. थँक्यू. आता जर का सोडियम इथॉक्साईडला मी इथिल ब्रोमाइड बरोबर रिॲक्ट केला. ओके, इथिल ब्रोमाइड बरोबर रिॲक्ट केला. कोणाला? सोडियम इथॉक्साईड. बॉईल कर. इथे पण बॉईल लिहा. आता काय होईल? C2H5ONA बरोबर इथिल ब्रोमाइडला रिॲक्ट केल्यावर Na and Br they are going to form byproduct आणि remaining people who are they? C2H5 CH3CH2 C2H5 O and again what? C2H5. या ग्रुपचं नाव काय? इथिल. या ग्रुपचं नाव काय? इथिल. म्हणून याचं कॉमन नेम काय येणार? सगळ्यांना कळलंय नाव काय? डाय इथिल इथर. काय नाव आहे? डाय इथिल इथर. काय नाव आहे? डाय इथिल इथर. IUPAC नेम काय देणार आपण? IUPAC नेम देणार. आता दोन्ही अल्किल ग्रुपमध्ये जे कार्बनची संख्या आहे ती डिफरंट आहे का सेम आहे? सेम आहे. हे कुठलं इथर आहे? मिक्स्ड का सिंपल? सिंपल. ओके, सिमेट्रिकल का अनसिमेट्रिकल? सिमेट्रिकल. आता समजा आपण या ग्रुपला अल्कॉक्सी म्हटलं तर या ग्रुपचं नाव काय? इथॉक्सी. आणि याच्यामध्ये कार्बन किती आहेत? 2. म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या कार्बनच्या संख्येवरनं प्रेफिक्स द्यायचा आहे पॅरेंट अल्केनला. म्हणजे 2 कार्बनसाठी प्रेफिक्स येतो इथ. म्हटल्यानंतर अल्केन काय झालं? इथेन. म्हणून या इथरचं IUPAC नेम काय होणार? याचं नाव काय? इथॉक्सी. म्हणजे काय येणार? इथॉक्सी इथेन. काय नाव येणार? इथॉक्सी इथेन. काय नाव येणार? इथॉक्सी इथेन. एक होमवर्कला नोट्समध्ये कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन दिलेली. त्याच्यामध्ये तुम्हाला सिंपल इथर तयार करायच्या ऐवजी मिक्स्ड इथर तयार करायला सांगितले. परत एकदा, सिंपल इथर तयार करायच्या ऐवजी तुम्हाला काय सांगितलेत? मिक्स्ड इथर तयार करायला सांगितलेत. सिंपल इथर तयार करायच्या ऐवजी मिक्स्ड इथर तयार करायला सांगितलेत. थोडी गंमत आहे त्याच्यामध्ये. तुम्ही पहिले ती रिएक्शन अभ्यासा, तुम्ही ती सोडवायचा प्रयत्न करा. उद्याच्या लेक्चरमध्ये त्याच्यावरती आपण नक्की बोलू. त्या संदर्भात मला बोलायचंय. म्हणून तर मी तुम्हाला नॉमेनक्लेचर पण शिकवलं आणि मी या बाकीच्या सर्व गोष्टी सांगण्यामध्ये एक सफिशियंट टाइम दिला. ओके, मिक्स्ड इथर ज्या रिएक्शनमध्ये मिळतात त्या रिएक्शनमध्ये थोडी गंमत आहे. तुम्ही अगोदर अभ्यासा, तुमच्या लक्षात येईल. उद्या आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. तत्पूर्वी मी जे तुम्हाला सांगितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये की पुढच्या लेक्चर्समध्ये मी सगळ्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स झाल्यानंतर सगळ्यांना कन्सिडर करून एक कॉमन टॅब्युलर फॉर्मॅट किंवा एक कॉमन प्लॅटफॉर्म देणार आहे, ज्याच्यामध्ये मी सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड लिहिल बाय युझिंग व्हॉट? सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता मी ते काम करणार आहे. किती गंमत आहे बघा. हे टेबल एकदा जर का कळलं तर खूप काम सोपं होणार आहे. मी कसं लिहितोय ते नीट ऑब्झर्व करा. सगळ्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये सबस्टेट एकच आहे. कोण? अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड हा एकमेव सबस्टेट आहे सगळ्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये. पहिली केमिकल प्रॉपर्टी बघितली ज्याच्यामध्ये अल्किल हॅलाइड ॲक्युअस KOH बरोबर रिॲक्ट झाला आणि या एक्सला आठवत असेल तिथं काय केलं होतं? K आणि X. ओके, आणि उरलं काय? ROH, अल्कोहोल तयार झालं होतं. थँक्यू. त्यानंतर आपण मॉइस्ट सिल्वर ऑक्साईडचा विचार केला होता, ज्याने आपल्याला सिल्वर हायड्रॉक्साईड दिलं होतं.
आणि त्याच्यापासून आपल्याला AG आणि X बाजूला काढला होता आणि R आणि OH तयार केला होता. ओके, डन. तिसरी जी केमिकल प्रॉपर्टी होती त्याच्यामध्ये अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड वापरलं होतं. त्याच्यामध्ये X आणि K ॲज युजल दॅट गेट लॉस्ट अँड वी हॅव R अँड CN बॉन्डेड टुगेदर टू फॉर्म अल्किल सायनाइड. जेव्हा आपण सिल्वर सायनाइड वापरलं त्यावेळेस आपल्याला परत एकदा AG अँड X दे टुगेदर फॉर्म ए कंपाऊंड अँड RCN तयार झाला होता का RNC म्हणजे अल्किल सायनाइड का अल्किल आयसोसायनाइड तयार झालं होतं. नंतर आपण अल्कोहोलिक अमोनिया बरोबर अल्किल हॅलाइडला ट्रीट केला होता आणि त्या केसमध्ये आपल्याला H आणि X यांनी HX दिलं होतं आणि याच्यातलं उरलेलं NH2 आणि R यांनी मिळून तयार केलं होतं RNH2. अजून एक रिएक्शन बघितली होती आपण. ही रिएक्शन बघायच्या आधी सिल्वर ऍसिटेट बघितला होता. सगळ्यांना आठवत असेल सिल्वर ऍसिटेट. तिथे सुद्धा AG अँड X and we have product CH3 C double bond O CH3 C double bond O O R. this was what ester. आणि आज आपण इथर तयार केले. काय तयार केले? इथर. हे सगळं मी एका प्लॅटफॉर्मवरती लिहिलंय, तुम्ही बघताय बरोबर. आणि तुम्हाला आता कदाचित सोपं वाटलं असेल. अजून मी तर तुम्ही म्हणाल तुम्ही काय शिकवलं, तुम्ही फक्त रिएक्शन कशा द्यायचे ते शिकवलं. ओके, अजून मी डिटेलमध्ये काहीच शिकवलेलं नाही. मी फक्त तुम्हाला हे असं लॉजिक सांगितलं हवं की XROH नंतर AgX सिल्वर हॅलाइड ROH नंतर KX RCN AgCN मध्ये AgX RNC HX RNH2 AgX CH3C डबल बॉन्ड OR एस्टर. हे लॉजिक शिकवलं किंवा आज इथरही बोललो बरोबर. आता मला तुम्हाला एक स्टेप पुढे न्यायचं आहे. आता मी काय बोलणार आहे ते नीट ऐका जरा. मी या पहिल्या प्रॉपर्टीज पुसतो आणि आता बघा मी काय सांगतोय त्या. या इथे काय दिसलं मला सांगा. अल्किल हॅलाइड ॲक्युएस KOH बरोबर रिॲक्ट होऊन मला अल्कोहोल दिलं. म्हणजे ही अल्कोहोलची काय झाली केमिकल प्रॉपर्टी का प्रिपरेशन मेथड. तर ही अल्कोहोलची काय झाली प्रिपरेशन मेथड झाली. पण अल्किल हॅलाइडची काय झाली केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे अल्किल हॅलाइड या लेसनमध्ये तुम्ही याला अल्किल हॅलाइडची केमिकल प्रॉपर्टी म्हणून बघितली, पण अल्कोहोल लेसनमध्ये याच रिएक्शनला तुम्ही काय म्हणणार अल्कोहोलची प्रिपरेशन मेथड. पाठ करूच नका. हे लक्षात आलं का सांगा फक्त मला. थँक्यू. आता उलटा विचार करा की सर RX ॲक्युएस KOH पासून सर आपण ROH तयार केलं होतं, पण सर ROH चा वापर करून PCl3 PCl5 और म्हणतो मुद्दामून मी और SOCl2 या सगळ्यांचा वापर करून आपण RCl तयार केला होता. आठवते सगळ्यांना? येस ऑर नो? येस. त्याचबरोबर सगळ्यांना आठवत असेल हायड्रोजन हॅलाइडचा वापर करून ओके HCl HBr ओके HI यांचा वापर करून आपण अल्कोहोल पासून अल्किल क्लोराइड अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड तयार केले होते. म्हणजे मी काय करू शकतो कळलंय. अल्किल हॅलाइड पासून मी अल्कोहोल तयार करू शकतो आणि अल्कोहोल पासून मी काय तयार करू शकतो अल्किल हॅलाइड तयार करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे अजून काय होतं आठवतं ना सगळ्यांना लुकास रिएजंट होता. सगळ्यांना आठवत असेल लुकास रिएजंटचा वापर करून आपण अल्कोहोलचं रूपांतर अल्किल हॅलाइडमध्ये करू शकत होतो. हे यायला पाहिजे. एक लक्षात घ्या पेपरला असं कधीच येणार नाही राईट डाऊन 2 प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्किल हॅलाइड.
पेपरला आपल्याला डायरेक्ट सांगितलं जाणार आहे प्रिपेअर दिस फ्रॉम दिस. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आय कॅन रिप्लेस एक्स बाय ओ एच अँड आय कॅन रिप्लेस ओ एच बाय एक्स. दोघंही एक्स पण निगेटिव्ह आहे, ओ एच पण निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह कॅन रिप्लेस निगेटिव्ह, हे लक्षात ठेवा. निगेटिव्हला कधी पॉझिटिव्ह रिप्लेस नाही करणार. म्हणजे एक्स मायनस ओ एच मायनस असं लक्षात ठेवा. म्हणजे मी एक्सला ओ एच ने रिप्लेस करू शकतो, ओ एच ला एक्स ने रिप्लेस करू शकतो. मला सांगा इकडून इकडे जाताना अल्किल ग्रुप बदलणार आहे का? इथे जर का इथिल ब्रोमाइड असेल तर इथे इथिल अल्कोहोल आहे, किंवा इथे इथिल अल्कोहोल असेल तर इथे इथिल क्लोराइड आहे. म्हणजे काय झालं, फक्त फंक्शनल ग्रुप बदलला. हॅलोजनच्या ऐवजी OH आला, OHच्या ऐवजी हॅलोजन आला. अल्किल ग्रुप ऍज इट इज राहिले. म्हणजे सगळं काम जे चालू आहे ते कशावर चालू आहे? रिएजंटचं जे काम आहे ते फक्त या फंक्शनल ग्रुपला चेंज करणं आहे, असं मी सांगेन तुम्हाला. ओके, ही एक विचाराची काय झाली पद्धत झाली. हे समजलंय सगळ्यांना. ओके, अजूनही केमिकल प्रॉपर्टी संपलेली नाही. अजूनही आपल्याला बघायचं आहे केमिकल प्रॉपर्टी. ऍक्टिव्ह मेटल बरोबर रिएक्शन करायचे, जे लास्ट इयर आपण वूड सिंथेसिस म्हणून बघितलेली आहे, बरोबर आहे. दुसरं आपल्याला एलिमिनेशन रिएक्शन बघायची आहे. आणि मग तिथे सुद्धा एक अशी म्हणजे इकडनं म्हणजे RX टू अल्किन आणि अल्किन टू RX असे 2 रिएक्शन्स बघायला मिळतात, त्या बघायच्या. मग तुमच्या लक्षात येईल या इकडं RX आणि इकडं ROH करून RX रूपांतर ROH मध्ये मी तुम्हाला दाखवलं. त्याचबरोबर मी ROH रूपांतर RX मध्ये करताना काय काय करू शकतो आणि काय काय रिएजंट वापरू शकतो ते पण सांगितलं. त्याच्यामध्ये किती रिएक्शन कव्हर झाल्या ते बघा आणि हा अभ्यास करा. नुसत्या रिएक्शन पाठ करू नका, नाहीतर काहीच उपयोग नाही. सगळ्यांना कळलं असेल. आज मी सगळं रिवाइज केल्यात, केमिकल प्रॉपर्टीज बोललोय. उद्याल्यानंतर आज सबस्टिट्यूशन रिएक्शन संपल्यात. उद्याच्या लेक्चरमध्ये 100% मी सांगितलं विल्यमसन सिंथेसिसमध्ये काहीतरी एक मिक्स्ड इथरच्या केसमध्ये काहीतरी गंमत आहे, त्या गमतीवर चर्चा करायची. आणि त्याचबरोबर नवीन केमिकल प्रॉपर्टी बघायची. कोणाची? अल्किल हॅलाइडची वेगळी रिएक्शन आहे. नक्की बघूया, उद्या भेटूया. धन्यवाद.